नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 12वीची 2023 वर्षाची बोर्ड क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत. ही क्वेश्चन पेपर अभ्यासल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्यांची उत्तर आपण कशी लिहायला हवीत, त्यासाठी आपल्याला किती वेळ मिळेल, काही महत्त्वपूर्ण सूचना कोणत्या असतील, या सर्व गोष्टींची गाईडलाईन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची प्रश्नपत्रिका मला पाठवता येईल. इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र बोर्ड प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका आपली एकूण 80 गुणांची आहे आणि त्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वीच आपल्याला काही महत्त्वपूर्ण सूचना या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतील. बघा, त्या सूचना या पद्धतीने असणार आहेत. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले जे काही प्रश्न असतील ते आपल्याला सर्व सोडवायचे आहेत. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या दिलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला जशाच्या तशा काढायच्या आहेत. उजव्या बाजूचे जे काही अंक असतात या ठिकाणी दिलेले, हे अंक गुण दर्शवतात त्या प्रश्नाचे. आणि चौथी सूचना असणार आहे, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवरच लिहावीत. जे काही 1, 2, 3 प्रश्न क्रमांक असतील आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तो प्रत्येक प्रश्न आपण नवीन पानावर सुरू करणं गरजेचं आहे. कारण की बोर्ड प्रश्नपत्रिका तपासताना आम्हाला प्रश्न वाईज मार्क्स द्यावे लागतात आणि त्याची नोंद त्या उत्तरपत्रिकेच्या वरती समासामध्ये करावी लागते. म्हणून आपण कोणताही प्रश्न सोडवत असताना तो नवीन पानावरच सुरुवात करायची आहे. त्यानंतर विचारलेला पहिला प्रश्न बघा, खालील विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न हा आपला 20 गुणांचा असणार आहे आणि त्याच्यातला अ भाग हा 5 गुणांसाठी. त्यात आपल्याला 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक गाळलेल्या जागेचे 4 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा तो पर्याय पहिला, सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते. त्यांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. ती अचूक उत्तर आपण पहा आणि लक्षात ठेवा. दुसरं, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण. तिसरं, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. बघा पर्याय 4. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही टिंबटिंब असते. ड पर्याय बरोबर आहे, बदलती असते. बघा यांचे पर्याय, पहिल्याचा ब, दुसऱ्याचा अ, तिसऱ्याचा क आणि चौथ्याचा ड. अशा पद्धतीने अचूक पर्याय लिहून आपण ते विधान पुन्हा लिहायचं आहे. फक्त उत्तर लिहू नका. आपल्याला सूचनाच तशी दिली, खालील विधाने पूर्ण करा. म्हणून मग सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते. त्याचं उत्तर आहे किंमत सिद्धांत. ते त्याच्या पुढं आपण लिहायचं आहे. या पद्धतीने आपण 4 गाळलेल्या जागा पूर्ण करा. त्यानंतर 5वं, हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात व्यस्त संबंध असतो. हे उत्तर लिहायचे. ब भाग 5 गुणांसाठी आहे आणि तो आहे विसंगत शब्द ओळखा. म्हणजे वेगळा शब्द जो काही असेल त्या गटातला तो आपल्याला ओळखायचा आहे. बघा, पहिली संकल्पना दिली, प्राप्ती संकल्पना. त्यातले शब्द कोणकोणते आहेत? एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. त्याच्यातला वेगळा शब्द आहे एकूण खर्च, तो आपण वेगळा लिहायचा आहे उत्तरामध्ये. दुसरं, संख्यात्मक पतनियंत्रण साधने. त्याचं उत्तर आहे परकीय विनिमय दर. तिसरं, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. त्याचं उत्तर आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. चौथं, करेत्तर उत्पन्न. ते आहे दंड.
5. साध्या निर्देशकांचे प्रकार. उत्तर लास्पेयरचा किंमत निर्देशांक. त्यानंतर क भाग, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा 5 गुणांसाठी. 1. एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय उत्पन्न. 2. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. उत्तर आहे मागणी. पुढचं 3. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. मागणीची किंमत लवचिकता. 4. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार. तो आहे मक्तेदारी मुक्त स्पर्धा. 5. स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला. त्याचं उत्तर आहे काल उपयोगिता. त्यानंतर ड भाग, विधाने व तर्क प्रश्न सोडवा. 1. विधान अ, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. त्यानंतर तर्क विधान ब, असंख्य ग्राहक आणि विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. याचं उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. या पद्धतीने अचूक पर्याय आपण निवडायचा आहे, तो लिहायचा आहे. फक्त पर्याय लिहिला क्रमांक टाकून तरीही चालणार आहे. 2. विधान अ, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. आणि त्याचं तर्क विधान आहे उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. त्याचा ड पर्याय बरोबर आहे आणि तो आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. 3. विधान अ, स्व उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पादनात मोजले जात नाही. आणि त्याचा तर्क विधान आहे स्व उपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही. त्याचा अचूक पर्याय क. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. या पद्धतीने आपण अचूक पर्याय शोधायचा आहे आणि लिहायचा आहे. त्यानंतर 4. विधान अ, व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. त्याचं तर्क विधान आहे भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. त्याचा ब पर्याय बरोबर आहे विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. 5. विधान अ, पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे आणि त्याचं तर्क विधान पुरवठा नेहमी किंमत आणि नग संख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो. त्याचं अचूक पर्याय क. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. या पद्धतीने अचूक पर्याय लिहिल्यास आपल्याला 5 गुण या प्रश्नाला मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, 12 गुणांसाठी आहे आणि त्याचा अ भाग 6 गुणांसाठी. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3. बघा पहिली संकल्पना, एका टेबल विक्रेत्याने 2000 रुपये प्रति टेबल याप्रमाणे 15 टेबलांची विक्री केली. त्यापासून त्याला रुपये 30,000 मिळाले. ती संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. दुसरं, इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले. 3. अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला. त्याचं एका शब्दात उत्तर आहे एकूण प्राप्ती. पुढचं विधान, राजूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात. पुढचं 5. गरीब व्यक्तीला कार हवी आहे. इच्छा.
या पद्धतीने आपण कोणतेही 3 विधानं पूर्ण करायची. त्यानंतर ब भाग बघा 6 गुणांसाठी फरक स्पष्ट करा कोणतेही 3. 1. एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी. 2. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती. 3. मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. 4. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. आणि 5 आहे साठा आणि पुरवठा. यापैकी कोणत्याही 3 फरक स्पष्ट केल्यास आपल्याला 6 गुण मिळतील. पुढचा प्रश्न 3रा 12 गुणांसाठी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 3. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. दुसरं आहे मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. 3. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. आणि 5 आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे कोणतेही 4 अपवाद स्पष्ट करा. यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर आपण 12 गुणांसाठी लिहायचे. 4 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे म्हणून उत्तर थोडं मोठं हवं, त्याचे 4 पॉईंट तरी कमीत कमी असले पाहिजेत. पुढचा प्रश्न 4था 12 गुणांसाठी. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते स्पष्ट करा कोणतेही 3. 1. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. दुसरं व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. चूक. 3. निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे. 4. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाहीत. चूक. आणि 5वं स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे. यापैकी 3 विधानं आपण चुकीबरोबर सहमत आहात की नाही ते लिहायचं आहे आणि ते स्पष्टसुद्धा करायचे. त्याला तुम्हाला 12 गुण मिळतील. 5वा प्रश्न 8 गुणांसाठी. उतारा दिलेला आहे तो आपण अभ्यासायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. बघा याची उत्तरंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत चौकटीत. आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून थोडं आता धावतं घेऊ. बघा त्यावर आधारित विचारलेले प्रश्न तक्ता पूर्ण करायचा आहे तो आपण केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसऱ्याचा अ. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. त्यानंतर जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण असते. या पद्धतीने उत्तरं लिहायचे आणि मार्क्स मिळवायचे. 4 मार्क्स आहेत त्याला. त्यानंतर दुसरं बघा आलेख दिलेला आहे 4 गुणांसाठी. अ ई हा रेषीय मागणी वक्र दिलेला आहे आणि त्यावरून विचारलेली विधानं सत्य की असत्य ते आपण ओळखायचे आहेत. आलेखाचा अभ्यास करायचा आहे, आधी निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर प्रश्न पाहायचे आहेत आणि त्याची उत्तरं लिहायची आहेत. ते प्रश्न 4. क या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. ब या बिंदूवर मागणी लवचिक आहे. ड बिंदूवर मागणी अपूर्ण लवचिक आहे, अलवचिक आहे. आणि 4 अ या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. 1-1 गुणांसाठी 4ही प्रश्न आहेत, त्यांची व्यवस्थित उत्तरं लिहा. त्यानंतर तिसरा 4 गुणांसाठी उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अतिशय सोपा असा हा प्रश्न असतो. उतारा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत उत्तरपत्रिकेत लिहायची गरज नाही, फक्त प्रश्नांची उत्तरं पर्याय टाकून लिहायचे. बघा प्रश्न पहिला 1. निर्देशकाचा अर्थ सांगा. उतार्यात त्याचा अर्थ पाहायचा आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरं निर्देशकाचा वापर कोणास होतो. तिसरे वरील उतार्याविषयी स्वमत लिहा. शेवटचा प्रश्न 16 मार्कांसाठी सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2. 3 प्रश्न आपल्याला दिले जातील आणि 8-8 गुणांसाठी. त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांचं उत्तर आपल्याला कमीत कमी 8 मुद्दे असलेला असा प्रश्न आपण निवडायचा आहे आणि तोच लिहायचा आहे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. बघा पहिला प्रश्न मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. दुसरा आहे मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
आणि तिसरं आहे सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. अरे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची बोर्डाची अर्थशास्त्र या विषयाची 2023 या सालची प्रश्नपत्रिका आपण पूर्ण सोडवलेली. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला 2025ची सुद्धा असणार आहे. त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेही अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील. थँक्यू.